कपिल सिब्बल यांनी पूर्ण सुनावणी अशा पॉइंटवर आणून ठेवली आहे की जिथे एकनाथ शिंदे आणि महाशक्ती मिळूनही काहीच करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाला काही जरी झालं तरी एकांगी निर्णय देता येणार नाही. परिच्छेद 15 नुसार असो किंवा कलम 29 अनुसार असो किंवा 1999च्या घटनेचा दाखला द्या किंवा मग 2018ची घटना तुम्ही गृहीतही धरू नका. कपिल सिब्बलांनी या आणि त्या म्हणजे दोन्ही हातांनी अशा पद्धतीचा युक्तिवाद केला की एका नाण्याची दुसरी बाजू काय आहे इथपर्यंत सुद्धा सुप्रीम कोर्टाला विचार करावा लागणारच आहे. एखाद्या IAS व्यक्तीच्या बरोबरीची कपिल सिब्बल ही व्यक्ती आहे आणि त्यामुळे कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद सध्या त्या पॉइंटवर आणून ठेवला आहे की जिथे एकनाथ शिंदेवर सगळे पासे पलटू शकतात. ही ती सुनावणी आहे की या सुनावणीतून जर एका प्रकारे एक गाव दोन तुकडे झाले नाही तर मात्र इथून पुढच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी बसणार आहे. कपिल सिब्बलाकडे ठाकरेंच्या केसमध्ये असा एक टार्गेट पॉइंट आहे की ज्याच्या जीवावर गेल्या 4 वर्षापासून कपिल सिब्बल या सुनावणीपासून मागे हटत नाही. नाहीतर विचार करा, शरद पवारांच्या तोंडून किंवा त्यांच्या आमदार मंत्र्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं की कोर्टात सुनावणी होणार आहे किंवा मोठ्या नेत्यांच्या तोंडून ऐकलं की सुनावणीत घडेल आम्ही पक्ष ताब्यात घेऊ. त्यांच्या तोंडातून हे शब्द निघतही नाहीत. मात्र ठाकरे आजही सुप्रीम कोर्ट आणि कपिल सिब्बल यांच्या भरोश्यावर गेल्या 4 वर्षापासून तारीख पे तारीख घेऊन का होईना मात्र या सुनावणीमध्ये दब धरून आहेत. कारण ते काही महत्त्वाचे पॉइंट्स आज त्यावरच आपण बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं तेही तुमच्या लक्षात येईल आणि एकनाथ शिंदेचे प्रवक्ते नेते अचानक का बोलायला लागलेत, एकनाथ शिंदेच्या दिल्लीवारी का वाढल्यात, मीडिया ट्रायलमध्ये एकनाथ शिंदे मागे पडतायत म्हणून एकनाथ शिंदेचे लोक बोलतायत का आणि याचा सुनावणीवरही कसा परिणाम होणार आहे याचं विश्लेषण करणारा आजचा हा व्हिडिओ. याआधी कधीही निवडणूक आयोग इतका एक्सपोज झाला नव्हता तेवढा आज कपिल सिब्बलांनी केला. सर्व नियम घटनात्मक तरतुदींना हरताळ फासत मनमानी पद्धतीने अक्षरशः ठाकरेकडून कशा पद्धतीने आयोगाने पक्ष आणि चिन्ह काढून शिंदेंना दिलं याची शब्दशः कपिल सिब्बलांनी चिरफाड केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सत्तेच्या आणि बहुमताच्या बळावर शिंदे गटाच्या झोळीत धनुष्यबाणाने शिवसेना नाव टाकून जो एकतर्फी निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या चिंधड्या उडवण्याचं काम कपिल सिब्बलांनी केलंय. आपल्या धारदार, आक्रमक आणि रोखठोक युक्तिवादाने सिब्बल यांनी केवळ शिंदे गटालाच उघडं पाडलं नाही तर स्वायत्तेचा बुरखा पांघरलेल्या निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांचं राजकारण कोर्टासमोर मांडलंय. निवडणूक आयोगाच्या या निष्पक्षतेवरती देश विश्वास ठेवतो त्याच आयोगाच्या पक्षपाती आणि कायदेबाह्य भूमिकेच्या मुळावर सिब्बल यांनी घाव घातला ज्यानं संपूर्ण देशाचं राजकीय आणि कायदेशीर वर्तुळ हादरून गेलं. सिब्बल यांनी कोणत्या 5 मुद्द्यांना निवडणूक आयोगाला सळो की पळो करून सोडले ते समजून घ्या. उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद कायदेशीरदृष्ट्या अत्यंत आक्रमक आणि प्रभावी ठरलाय. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि भीम मोहन यांच्या विशेष खंडपीठासमोर सिब्बल यांनी तब्बल 1.5 तास निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवरती, कार्यपद्धतीवरती आणि निर्णयाच्या मूळ पायावरच घणाघाती प्रश्न उपस्थित केलेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मुख्य आधार असलेल्या बहुमत या निकषावरच थेट घाला घातला. संविधानाच्या 10व्या परिशिष्टाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले की फूट पडली की केवळ विधिमंडळ पक्षात पडली, मूळ राजकीय पक्षात नाही. निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्येवरून शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं, परंतु सिब्बल यांनी कोर्टाला पटवून दिले की लोकप्रतिनिधींनी पक्षांच्या विरोधात एकत्र येऊन बैठका घेत सुरत गुवाहाटी जाणं हा पूर्वनियोजित कट होता. तो राजकीय पक्षात फूट पडल्याचा पुरावा होऊ शकत नाही. जर केवळ आमदारांच्या संख्येवरून पक्ष ठरू लागला तर लोकशाहीत कोणतीही संघटना सुरक्षित राहणार नाही. सिब्बलांच्या युक्तिवादातील हा सर्वात प्रभावी आणि कोंडीत पकडणारा मुद्दा होता की शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची 2018ची पक्षघटना लोकशाही विरोधी आणि एकाधिकारशाही असल्याचा दावा केला. न्यायाधीशासमोर थेट सवाल केला की शिंदे या पक्षघटनेच्या आधारे आमदार झाले, त्या आधारे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. अचानक बंडखोरी केल्यानंतर तीच घटना त्यांना घटनाबाह्य वाटू लागली, अवैध वाटू लागली तर त्या घटनेनुसार मिळालेले त्यांचे मंत्रिपद आणि सर्व राजकीय लाभही लोकशाही विरोधी ठरतात. हा मुद्दा मांडून सिब्बल यांनी शिंदे गटाच्या दाव्यातील नैतिक आणि कायदेशीर विसंगती उघडी पाडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षांची रचना लोकशाहीवादी नाही हे कारण पुढे करत ठाकरे गटाचा दावा फेटाळला होता. सिब्बलांनी आयोगाच्या याच अधिकाराला थेट आव्हान दिले. सिब्बल यांनी स्पष्ट शब्दात न्यायालयात मांडले की पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारच मुळात निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. निवडणूक आयोगाचं काम फक्त प्रतिस्पर्धी गटापैकी कोणता गट मूळ पक्षाचे प्रतिनिधित्व करतो हे पाहणं आहे. एखादा पक्ष अंतर्गत नियुक्त्या कशा करतो हे ठरवणं त्या पक्षाच्या स्वायत्तेचा भाग आहे.
आयोगाने स्वतःच्या कक्षेबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदेंनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता घोषित केलं. शिवबलांनी शिवसेनेची मूळ नियमावली कोर्टासमोर ठेवत दाखवून दिलं की शिवसेनेच्या मूळ पक्षगटात मुख्य नेता असो कोणते पदच अस्तित्वात नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनंतर राष्ट्रीय कार्यकारिणींनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून निवडून दिलं होतं. संघटनात्मक स्तरावर त्यांच्याकडे पूर्ण बहुमत होतं. त्यामुळे घटनेत नसलेले पद स्वतःहून तयार करून घेणं आणि त्या आधारे पक्षावर हक्क सांगणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा मुद्दा त्यांनी अत्यंत ठामपणे मांडला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह देताना समाजवादी पक्ष आणि इतर खटल्याचा आधार घेतला होता. शिब्बल यांनी या दाखल्यामधील फरक न्यायालयाला समजावून सांगितला. शिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं की ज्या जुन्या प्रकरणाचा हवाला आयोगाने दिलाय त्यामध्ये प्रथम मूळ राजकीय पक्षात उभी फूट पडली होती आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षात त्याचे पडसाद उमटले होते. परंतु शिवसेनेच्या बाबतीत राजकीय पक्ष त्यांच्यासोबत स्थिर होता. केवळ विधिमंडळातील आमदारांचा एक गट फुटला आणि तोही एकाच वेळी फुटला असं नाही. टप्प्याटप्प्याने ठाकरेंचे आमदार शिंदेसोबत गेलेत. त्यामुळे आयोगाचा हा निष्कर्षच अर्थहीन ठरतो. शिब्बल यांच्या या युक्तिवादाने या खटल्याला केवळ एका प्रादेशिक पक्षाच्या चिन्हाची लढाई न ठेवता भारतीय लोकशाही आणि बहुपक्षीय व्यवस्थेच्या अस्तित्वाची लढाई बनवला आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधीच्या तात्पुरत्या बहुमताला संघटनात्मक बहुमतापेक्षा वरचढ मानण्याची जी घाई केली ती भविष्यात देशातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाला पैशाच्या किंवा सत्तेच्या जोरावर हायजॅक करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. थोडक्यात सांगायचं तर शिब्बल यांनी अत्यंत चतुरपणे आणि आक्रमकपणे कायद्याच्या तांत्रिक मुद्द्याचा वापर करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांनी मांडलेले मुद्दे केवळ ठाकरे गटाला दिलासा देणारे नाहीत तर भारताच्या घटनात्मक इतिहासातून निवडणूक आयोगाचे अमर्याद अधिकारांना लगाम घालणारे ठरू शकतात. आता सर्वोच्च न्यायालय राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष या संघर्षावर काही ऐतिहासिक निर्णय देणारी या निकालाकडे लक्ष आहे. मात्र कपिल सिब्बलांनी त्यांच्याकडेच काही पॉईंट राखून ठेवलेत. कपिल सिब्बलांच्या हाती काही हुकमी पत्ते आहेत जे वेळेनुसार ते बाहेर काढतायत. गेल्या 4 वर्षाच्या सुनावणीत एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी ज्या ज्या मुद्द्यावर ठाकरे गटाला घेरलं होतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन कपिल सिब्बल सध्या मैदानात आहे. मग आमदार अपात्रता निर्णय असो, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष या दोन्ही गोष्टी एकांगी कशा पद्धतीने शिंदे गटाला दिल्या आणि त्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातच नव्हत्या या मुद्द्यावरती डिबेट करणं असू द्या किंवा मग शिवसेनेची घटना असू द्या, या तिन्ही गोष्टींचा चांगला अभ्यास करून कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टासमोर ठाकरे गटांची बाजू मांडतायत. जसं मी म्हटलं की आपण पाहिलं की पक्ष तर शरद पवारांचाही फुटला आहे. मात्र शरद पवार आपल्याला पक्ष मिळावा किंवा मिळाला पाहिजे यावर कधीही कुठलंही स्टेटमेंट देत नाहीत, पण ठाकरे देतात. त्याचा अर्थ काय? बाजू अजूनही मजबूत आहे. कपिल सिब्बल ज्यांना माहीत आहे त्याच लोकांसाठी की UPSC पास झालेली व्यक्ती आहे. कपिल सिब्बल कायदेमंत्री राहिलेले आहेत. सिब्बलांकडे कायद्याच्या घटनेच्या प्रत्येक कलमाचा इतका अभ्यास आहे की त्या जोरावरती एकनाथ शिंदे आणि महाशक्ती सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच मुद्द्यामध्ये अडकली आणि त्यामुळे जर कधी कपिल सिब्बलांचा तो दावा बसलाच, कपिल सिब्बल त्या पॉईंटवर येऊन जर शिंदेंना त्यांनी अडकवलंच तर आतापर्यंत शिंदेंनी केलेल्या सगळ्या निर्णयावर जवळपास पाणी फिरणार. या सगळ्या सुनावणीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.